असा कबड्डी खेळ आणि आज या मसोबा क्रीडा मंडळाची स्पर्धा आणि आता मात्र चढाई पाहायला मिळाली, परंतु सुंदर कव्हर कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय मर्याई पांधण संघाचा. तर खऱ्या अर्थाने जर मंच आपण पाहिला तर 90च्या दशकातील सर्व बिखरे हुए मोती आज एकत्र आलेले आहेत. गोड आठवणीचा उजाळा पाहायला मिळतोय. 90च्या दशकामध्ये खऱ्या अर्थाने जे आमचे हिरो ज्यांना आम्ही पाहण्यासाठी तासनतास वाट पाहायचो असे ज्येष्ठ क्रीडापटू कबड्डीपटू आज मंचावर विराजमान आहेत. या ठिकाणी एक यथोचित सन्मान होत आहे देविदास म्हात्रे सरांचं. देविदास म्हात्रे सरांचं गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते अभिजित राणे सरांच्या माध्यमातून या ठिकाणी देविदास म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आलेले आहे. यथोचित सन्मान होत आहे. सन्मानाचा स्वीकार करावी विनंती. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करा. क्रमांक 2 वर देखील चांगली लढत पाहायला मिळते. मनोज भगत 45 का तर वयाची मला असं वाटतं 53-54 वर्ष असतील. चांगला फिटनेस आहे. तर पप्या दादा चढाईसाठी येतोय. 4 कशी चढाई आहे पाहूया. आणि नजरहाटी दुर्घटना घटी, नजरहाटी दुर्घटना घटी. संत तुकाराम देव संघाचं अप्रतिम नितीन पाटील लेफ्ट रायडर ज्याला म्हणायचे असे नितीन पाटील चढाईसाठी सज्ज होतोय मरे संघाच्या पटामध्ये. कृपया विनंती आहे की या कॉर्नरला 2 टू व्हीलर लागलेल्या आहेत. दुसरी मोठी गाडी जाण्यास अडचण निर्माण होत आहे, तरी कृपया आपण तिथून ती गाडी हलवायची आहे. मी मगाशी वारंवार आपणास सूचना दिलेली आहे की ज्या टू व्हीलर पार्किंग गावामध्ये लावायची आहेत आपण मध्ये कोणी टू व्हीलर पार्किंग लावू नका. मोठ्या गाड्यांचा जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. विनंती आहे आपणास. स्पर्धेचे नियम काटेकोरपणे आहेत. 80च्या पूर्वी 1980च्या पूर्वी आपली जन्मतारीख पाहिजे. आधार कार्ड हा कंपल्सरी मस्ट बी पाहिजेच. संदीप राऊत चढाईसाठी सज्ज होते. तर मैदान क्रमांक 1 वर दत्ता पिंगळे. मी मगाशी म्हटलं रायगड मध्ये ज्याने अनेक मैदानं गाजवली असं दत्ता पिंगळे चांगली यशस्वी चढाई करतात, बोनस प्लस गुण मिळवतात. आजच्या स्पर्धेला खरोखर राष्ट्रीय खेळाडू कुमार धुमाळ सर, मला आठवते अलिबाग येथे झालेल्या स्पर्धेकडे ज्यांनी कर्णधारपणाची धुरा सांभाळली होती. तसेच सदानंदजी धुमाळ सर, आमचे दत्ता म्हात्रे सर खऱ्या अर्थाने, तसेच हिराचंद भाऊ म्हणजे हिराचंद पाटील सर राष्ट्रीय खेळाडू, अनेक राठाटे सर आहेत. त्यानंतर विश्वनाथ माल आज येथे आवर्जून उपस्थित राहिले. तसेच राष्ट्रीय खेळ खऱ्या अर्थाने सन्माननीय आदरणीय दिलीपजी धुमाळ सर इथे उपस्थित तर आहेतच. आणि आजच्या स्पर्धेचे निरीक्षक म्हणून मित्रांनो, स्पर्धा असली तर कदाचित आम्ही उशिरा येतो, परंतु जनार्दन पाटील सर दुसरी एखादी स्पर्धा सकाळी भले ते 9ला घरी आले असतील, परंतु सर्वांच्या अगोदर उपस्थित राहतील असे आदरणीय जनार्दन पाटील सर आजच्या स्पर्धेचे निरीक्षक आहेत. मंडळासाठी एक नवीन देणगी आलेली आहे. दत्ताराम हिरामण पाटील मुंडाणे, दत्ताराम हिरामण पाटील मुंडाणे यांच्याकडून 2500 रुपये. कुमार अद्विक मितेश पाटील, कुमार अद्विक मितेश पाटील धाकटी शहापूर यांच्याकडून 2500 रुपये.
ॲडव्होकेट प्रथमेश महादेव पाटील धेरंड यांच्याकडून 2500 रुपये, माजी सरपंच अभिजित प्रभाकर राणे आवास यांच्याकडून 10,000 रुपये, माजी सरपंच अभिजित प्रभाकर राणे आवास यांच्याकडून 10,000 रुपये, गजने ग्रुप सुतारपाडा सुरेश गजने, कैलास गजने, परशुराम गजने, अजित गजने या सर्वांना मिळून गजने ग्रुप रोख रक्कम 5,000 रुपयाची भरघोस देणगी या ठिकाणी आलेली आहे. या सर्व उदार देणगीदात्यांचं मंडळ शतशः ऋणी आहे. धन्यवाद. खऱ्या अर्थाने बहारदार अशी स्पर्धा पुन्हा एकदा सांगतो, क्रीडा रसिकांना एक विनंती आहे, आपण नेहमी खेळ पाहतो, परंतु आपण किंवा आम्ही ज्यांचा खेळ पाहता पाहता मोठे झालो, ज्यांचा खेळ पाहून अनेक खेळाडू घडले, असे दिग्गज खेळाडू आपल्याला खेळताना पाहता येतील. मैदान क्रमांक 2 वर मोतीराम पाटील आपल्याला खेळताना दिसतात. मोतीराम पाटील सर चढाईसाठी सज्ज. विनोद पाटील मी आपणास विनंती करतो इकडे ताबडतोब. या पुढील सन्मान होणार आहे. परेश जनार्दन म्हात्रे यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान होणार आहे. मी विनोद दिनकर पाटील यांना सांगू इच्छितो की आपल्या शुभ हस्ते परेश म्हात्रे यांचं सन्मान करून घ्यायचा आहे. परेश जनार्दन म्हात्रे हे एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहेत आपल्या गावचे, अतिशय चांगले कार्यकर्ते आहेत आणि त्यांचं या ठिकाणी सन्मान होत आहे. विनोद पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान व्हावा. मागे महिला भगिनींची बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आमच्या महिला भगिनी जर कोणी रस्त्यावरून जर ही स्पर्धा पाहत असतील तर आपण कृपया आतमध्ये येऊन या ठिकाणी बसून घ्यायचं आहे. आपल्याला बसण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. भाऊ, महिला भगिनींनी सामने पाहावे, गावचे सामने त्यांच्यासाठी पर्वणी असतात. मी नेहमी म्हणतो की खारेपाट विभागामध्ये अभिलाषा म्हात्रे म्हणजे कुठली पेन दीव बोर्जे दीव येथील अभिलाषा म्हात्रे जिने कबड्डी क्षेत्रामध्ये अर्जुन अवॉर्ड संपादन केला. म्हणजे मुलींनी कबड्डी पाहावी महिलांनी आणि कबड्डी खेळावी देखील. अभिलाषा म्हात्रे अर्जुन अवॉर्ड जिने संपादन केला, याचाच अर्थ असा आहे की महिलांसाठी जर महिला कबड्डी खेळल्या तर चांगला प्लॅटफॉर्म आहे, चांगला स्टेज आहे, चांगली अपॉर्च्युनिटी आहे त्यांना करिअर घडवण्याची. म्हणून महिला भगिनींना विनंती आहे, आपण समोर बसून कबड्डी पाहिजे आहे आणि गावचे सामने आहेत, आपले सामने आहेत. आम्ही रोज दर रविवारी सामने पाहायला जातो, आपल्याला सामने पाहायची संधी नसतो. समोर या, आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. धन्यवाद सर. ग्राउंड नंबर 1 वर जो सामना झाला होता यंगस्टार कुर्डूस आणि श्री गणेश कोपर या संघामध्ये श्री गणेश कोपर हा संघ 5 गुणांनी विजयी झालेला आहे. विजयी संघाचा अभिनंदन, पराभूत संघाचं कौतुक. धन्यवाद. चढाईसाठी सज्ज होतात मनोज भगत. पाहूया कशा प्रकारचा खेळ असेल. 7 एक चढाई आहे आणि मागे परत तो वारंवार चढाई करतो तो नितीन पाटील. नितीन पाटील जो लेफ्ट रायडर म्हणजे डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई करण्यासाठी प्रसिद्ध असणारा नितीन बऱ्याच दिवसांनी मैदानात दिसतोय. 5 एक चढाई करतो, कठीण चढाई असेल. 5 आणि 1 आणि आता मात्र नितीन पाटील चेअर बंद होतोय. आताच मंडळास एक देणगी आलेली आहे. सन्मान्य श्रीयुत राजेंद्र द्वारकानाथ पाटील धेरड, सन्मान्य श्रीयुत राजेंद्र द्वारकानाथ पाटील माजी सरपंच शहापूर यांच्याकडून 2,000 रुपये. सन्मान्य श्रीयुत राजेंद्र द्वारकानाथ पाटील माजी सरपंच शहापूर यांच्याकडून 2,000 रुपये. मंडळ त्यांचा ऋणी आहे. धन्यवाद. बांधल संघाचा चढाईपट्टू पाहूया, खोलवर चढाई करतोय. 6 त्याची चढाई बोनस ऑन आहे, याचाच अर्थ बोनस संपादन करतोय. तर पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होतो मिलिंद पाटील. जर आपण हा सामना पाहिला, मी आताच सांगतो की दिलो की धडकन तेज करने वाला आहे मॅच होणार, यात काही शंका नाही. 6-7 कृपया
प्रेक्षकांमध्ये कौशिक ज्ञानेश्वर पाटील आपण कुठेतरी आहात, कृपया आपण व्यासपीठामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. कौशिक ज्ञानेश्वर पाटील, कृपया आपण व्यासपीठामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय सन्मान्य श्री कौशिक ज्ञानेश्वर पाटील आमचे मित्र तसेच सामाजिक कार्यकर्ते, आदरणीय कौशिक पाटील यांना विनंती आहे आपण मंचामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. कौशिक पाटील धेरड, विनंती आहे आपण मंचामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. ग्राउंड नंबर 1 आणि 2 च्या मधली पब्लिक कृपया आपण हटवा, कारण इथे गर्दी होत आहे, येण्या जाण्यास जरा अडचण निर्माण होत आहे. कृपया आपण त्याची दक्षता घ्यायची आहे सर्वांनी. तर मैदान क्रमांक 2 वर जो सामना सुरू आहे, खरोखर हाय व्होल्टेज ड्रामा ज्याला मी म्हणेन, मध्यंतरापर्यंत स्कोरर 2 गुणांची आघाडी कोणाकडे आहे? कौशिक ज्ञानेश्वर पाटील यांचा शुभ आगमन होत आहे या ठिकाणी. मसोबा क्रीडा मंडळाच्या वतीनं आपलं हार्दिक 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 स्वागत आहे. कौशिक ज्ञानेश्वर पाटील आपण या ठिकाणी उपस्थिती आपली दाखवलेली आहे, त्याबद्दल आपलं हार्दिक हार्दिक सामाजिक कार्यकर्ते, सिव्हिल इंजिनियर आणि उत्कृष्ट आर्किटेक्चर किंवा त्याचप्रमाणे अभिजित अनिल पाटील, त्यांच्यासोबत अभिजित अनिल पाटील यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आलात, आपलं हार्दिक 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 स्वागत आहे. स्थापत्य म्हणजे सिव्हिल क्षेत्रामध्ये, सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने ज्यांना उत्कृष्ट असं ज्ञान आहे, तसे सामाजिक कार्यकर्ते आणि यावर्षी देखील त्याचप्रमाणे अजय श्रीधर म्हात्रे हे सुद्धा या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. हा बोला सर पुढे. तर स्थापत्य म्हणजे सिव्हिल क्षेत्रामध्ये ज्यांना उत्कृष्ट असं ज्ञान आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सामाजिक बांधिलकी ज्यांच्याकडे आहे, असे सन्माननीय आदरणीय कौशिक पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे आणि समाजसेवेचे व्रत त्यांनी घेतलेलं आहे आणि ईश्वर त्यांना या क्षेत्रामध्ये, मी म्हणेन या आमच्या मंडळाची अशी सदिच्छा आहे की या क्षेत्रामध्ये त्यांना घवघवीत यश देव हीच प्रार्थना. तसेच अभिजित अनिल पाटील, अभिषेक अनिल पाटील शहापूर गणातील जिल्हा परिषद सध्या यावर्षी ते उमेदवार आहेत आणि पंचायत गणामध्ये, पंचायत समिती गणामध्ये कौशिक पाटील हे सध्या उमेदवार आहेत. दोघांना त्यांच्या राजकीय कारकिर्दी करता लाख लाख शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. विजयी भव मंडळाच्या वतीने, विजयी भव. तर पाहूया, बहारदार खेळ पाहायला मिळतोय. 8-7 पुढे पळत दाखवते मला मैदान क्रमांक वर एक अशा प्रकारचा खेळ पाहायला मिळेल ज्याला म्हटलं तर भाऊ मात्रे आहेत, मोतीराम पाटील आहेत आणि चढाईसाठी सज्ज होतात. मोतीराम पाटील मित्रांनो राष्ट्रीय खेळाडूपर्यंत स्वस्तिक असू द्या किंवा हिंदूजा हॉस्पिटलमध्ये अनेक मैदानं ज्याने आपल्या चतुरस्र चढाईंच्या जोरावर गाजवले असे मोतीराम पाटील. तर विनंती आहे नितेश पाटील यांना आपण यथोचित सन्मान करतो. जोरदार टाळ्या होत्या. सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय श्री कौशिक पाटील यांचा यथोचित सन्मान होत आहे आजच्या या शुभप्रसंगी, शुभदिनी. त्यांच्याकरता मंडळाच्या वतीने नंतर विनंती आहे राम पाटील यांना. चढाईसाठी सज्ज होतोय कैलास पाटील. मित्रांनो कैलास पाटील जर संत तुकाराम देव संघाची
एक महत्वाचा हुकमी रेडर म्हणून ज्यांची चढाई हर्षवर्धन पाटील आपणास विनंती हर्षवर्धन पाटील आपणास विनंती आपण यथोचित सन्मान करायचा आहे. सन्माननीय श्री अभिषेक पाटील या वर्षी जे रायगड जिल्हा परिषद गणामध्ये सध्या उमेदवार म्हणून ज्यांची वर्णी आहे असे अभिषेक पाटील यांचा यथोचित सन्मान होत आहे. मायेची शाल जाऊन या. पुढील सन्मान आहे अजय श्रीधर म्हात्रे. अजय श्रीधर म्हात्रे यांचं यथोचित सन्मान या ठिकाणी होत आहे. मिलिंद रघुनाथ पाटील मी सांगू इच्छितो का आपल्या शुभ हस्ते अजय श्रीधर म्हात्रे यांचं यथोचित सन्मान या ठिकाणी करून घ्यायचा आहे. अजय श्रीधर म्हात्रे एक शेका पक्षाचे कार्यकर्ते अजय श्रीधर म्हात्रे यांचा यथोचित सन्मान मिलिंद पाटील यांच्या शुभ हस्ते होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. अजय श्रीधर म्हात्रे शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते सन्मान्य श्री आर्यन समीर पाटील आपणास विनंती आपण मंचामध्ये स्थानापन्न व्हायचं. आर्यन पाटील पोलीस पुन्हा एकदा चढाई पाहायला मिळते मित्रांनो. मोतीराम पाटील चारास्तिक चढाई करतात. चतुर चाणाक्ष मी मगाशी म्हटलं की मोतीराम पाटील अनेक मैदान ज्यांनी चतुरस्र चढाईच्या जोरावर गाजवले आज आपल्याला खेळताना दिसत आहे. श्री द्वारकानाथ सुधाकर पाटील आपणास विनंती आपण मंचामध्ये यायचं आहे. लवकर महिला भगिनींना विनंती आहे. पुन्हा एकदा विनंती आहे. मंडळाची विनंती आहे. महिला भगिनी आपण आपली बरोबर डाव्या कोपऱ्यावर आमच्या मंचापासून डाव्या कोपऱ्यावर बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांना विनंती आहे. 2 गुणांची कमाई करतो मिलिंद पाटील अप्रतिम चढाई करतो. सुनील भाऊना विनंती आहे. सुनील पाटील आपण सन्मान करायचा युवा कार्यकर्ते आर्यन पाटील यांचा. आर्यन समीर पाटील यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होणार आहे. मी धनंजय म्हात्रे सुनील पाटील आर्यन समीर पाटील यांच्या यथोचित सन्मान सुनील पाटील यांच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान होत आहे. या सन्मानाचा स्वीकार करावा ही विनंती आहे. आर्यन समीर पाटील यांचा यथोचित सन्मान. खऱ्या अर्थाने बहारदार खेळ आपल्याला पाहायला मिळते. 11-15 असा गुण फलक दाखवतोय. संत तुकाराम देन संघ आणि मर्याई पांढण 2 संघादरम्यान लढत पाहायला मिळते. संत तुकाराम देन संघ मी पुन्हा एकदा सांगतो की चांगला अनुभवी आणि तरुण खेळाडूंचा भरणा असलेला संघ पाहायला मिळतोय.
तर चढाईसाठी सज्ज होतोय नितीन पाटील. नितीन पाटील चढाईसाठी सज्ज होतोय. 7 असते कशी चढाई असणार. आपले जे समर्थक आहेत कृपया विनंती आहे, ही जी मधली पब्लिक आहे, प्रेक्षक आहात, कृपया आपण बाजूला व्हा. हा जो मधला गॅप आहे, हा मधला गॅप मोकळा ठेवा थोडासा. मी विनंती आपणास करतो की हा मधला गॅप मोकळा ठेवा, तिथे गर्दी करू नका. चांगलं कव्हर कॉम्बिनेशन पाहायला मिळतो देन संघाच्या वतीने. चांगलं कव्हर कॉम्बिनेशन. अतिशय देखणं असे कव्हर या ठिकाणी देन संघाची पाहायला मिळाली. सुंदर असं एक जेरीबंद केलेलं देन संघाच्या खेळाडूंकडून. तर आमच्या मंडळाकरिता 12 नंबर बरोबर. तर आता चालल्या देणग्या. आजच्या या स्पर्धेकरिता सन्मान्य श्री सामाजिक कार्यकर्ते श्री कौशिक ज्ञानेश्वर पाटील राहणार देरण यांच्या विद्यमाने रोख रुपये 10,000ची देणगी आले. मंडळ शतशारुने श्री कौशिक ज्ञानेश्वर पाटील रोख रुपये 10,000. तसेच श्री अभिषेक अनिल पाटील, श्री अभिषेक अनिल पाटील कावाडे यांच्या विद्यमाने रोख रुपये 5,000ची देणगी आली आहे. मंडळ शतशारुने श्री अभिषेक अनिल पाटील कावाडे रोख रुपये 5,000. तदनंतर श्री अजय श्रीधर मात्रे मोठे शापूर यांच्या वतीने 1,000 रुपये. श्री अजय श्रीधर मात्रे यांच्या वतीने 1,000 रुपये मंडळ या उदार देणगीदारांचे शतशारुने आहे. उभा राहा. 10 सेकंद पुरे हॅलो, होते. या ठिकाणी सन्माननीय पाहुण्या पूजा अजित भगत यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. मी मसोबा क्रीडा मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पूजा अजित भगत या रायगड जिल्हा परिषदच्या उमेदवार आहेत आणि त्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मी मसोबा क्रीडा मंडळाच्या वतीनं आपलं हार्दिक 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 स्वागत करत आहे. मी शब्द सुमनाने स्वागत करतो पूजा भगत ताईंचं. खऱ्या अर्थाने या देखील रायगड जिल्हा परिषद गणातील उमेदवार आहेत. ताईंचं हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सतीश जनार्दन मात्रे धरण 1,000 रुपये देणगी आले. सतीश जनार्दन मात्रे राणा धरण यांच्या वतीने रोख रुपये. धन्यवाद. अरे बहारदार खेळाचं प्रदर्शन पाहायला मिळतोय. पाहूया पुन्हा एकदा. जर गुणपत्रक बघितलं तर 18-17 पाहायला मिळतं किंवा 17-18